इथे एक महाराष्ट्र मंडळ आहे असंही मला कळलं. फार चांगलं काम चाललं आहे. चांगल्या रीतीने आमचे मंडळी एकत्र येतात, काही नाटक करतात, काही काव्यगायन करतात असंही मला कळलं आणि याचं मला कौतुक वाटल्याशिवाय राहत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मराठी मंडळी कधीही कुठेही गेली तरी आपसात भांडल्याशिवाय कधी राहत नाही. आणि या मंडळामध्ये कोणी भांडलं तरी सगळे एका जीवानं एका प्रेमानं आदरानं काम करतात. हे पाहिलं तर खरंच वाटेल ना, पण तुझं खरं लक्षात आलं, खूप आनंद झाला. हे पण मला सांगितलं. नमस्कार, मी प्रमोद चौधरी, प्राज इंडस्ट्रीज या कंपनीचा संस्थापक चेअरमन. असं कळतं की आता फ्रान्सचं जे मराठी मंडळी हे आता 10 वर्ष पूर्ण करतायत आणि त्यानिमित्ताने त्यांना शुभेच्छा द्यायची संधी मिळते आहे. त्यांचं कार्य असंच चांगलं चालू राहो. मराठी मंडळी एकत्र फ्रान्समध्ये एकत्रपणे चांगली नांदोत आणि त्यांना इकडच्या वेळी गोष्टींची जी काय नाटक आहे, सिनेमा आहे, संगीत आहे, आता पुरेपूर आस्वाद मिळो अशी मी शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार. माझ्या भारतीय मित्रांनो असंच म्हणेल, बरोबर 10 वर्षापूर्वी मराठी मंडळ फ्रान्स याची स्थापना झाली आणि याच बिल्डरच्या हाताने तुम्ही ती करून घेतली होती. त्या जुन्या स्मृतीमध्ये तुम्ही मला नेलं. त्या व्हिडिओच्या निमित्ताने परत त्या जुन्या आठवणी माझ्या डोळ्यासमोर आल्या. त्याबद्दल खूप खूप तुम्हाला शुभेच्छा. एका वेगळ्या जीवनाचा आनंद तुम्ही मला दिला, त्याबद्दल परत एकदा शुभेच्छा. तुमच्या मंडळाच्या सगळ्या योजनांना माझ्या शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र मंडळ फ्रान्सला माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. तुम्ही 10 वर्ष एक दशक पूर्ण करता आहात. माझी खात्री आहे की अशी अनेक दशकं नंतर ओलांडली जातील. तुम्हाला शुभेच्छा देतो आणि शुभेच्छा चिंतितो. नमस्कार, मी मोहन आगाशे. तुमच्या या 10व्या वर्षाच्या वाढदिवसाला शुभेच्छा द्या. कारण ते हल्ली शुभेच्छेचं प्रकरण फार आहे. काही असलं की ते द्यावं लागतं. नाव सांगून द्यावं. मी मोहन आगाशे पुण्याहून आपल्या महाराष्ट्र मंडळ पॅरिस याला शुभेच्छा देतो आहे असं म्हणावं लागतं. इथल्या टेलिव्हिजन चॅनलमुळे मला सवय झाली याची, त्याप्रमाणे मी देतो तुम्हाला. धन्यवाद. नमस्कार, मी दिलीप प्रवळ. मी आपल्याकडे येऊन गेलो होतो. मराठी मंडळ फ्रान्स 10 वर्षांपूर्वी मी आलो होतो आणि मला वाटतं की माझा तुमच्याकडे जो प्रयोग झाला कोटे आणि चेहरे स्टँडअप टॉक शो, तो तुमचं इनॉग्युरल शो असावा असं वाटतं मला. महाराष्ट्र मंडळाचा पहिला शो करायचा मान मला मिळाला असं मला वाटतं. ते असावं. आणि तर 10 वर्ष तुम्हाला पूर्ण झाली त्या ॲक्टिव्हिटीला आणि मी खूप मनापासून शुभेच्छा देतो. मला खूप आनंद झाला हे ऐकून. पण पॅरिसची खूपच छान, लक्षात संस्मरणीय ज्याला म्हणता येईल अशी माझी व्हिजिट झाली होती आणि तुम्हाला खूप शुभेच्छा. आणि असाच तुमचं मंडळ वाढत जाऊ आणि नवीन प्रोग्राम्स तिथे करता यावं तुम्हाला. आणि तुम्ही जे हे जे भारतीय सण तिकडे करताय फ्रेंचमध्ये आणि जे हे कल्चरल एक्सचेंज आहे हे असंच पुढेही चालत राहावं या शुभेच्छा मी देतो. धन्यवाद. नमस्कार, मी उमेश विनायक कुलकर्णी. महाराष्ट्र मंडळ फ्रान्सला 10 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने या मंडळासाठी गेली अनेक वर्ष काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना, सर्व मंडळींना मनपूर्वक शुभेच्छा. माझं नाव रवी पंडित. मी KPIT टेक्नॉलॉजीचा चेअरमन आहे. महाराष्ट्र मंडळ फ्रान्स हे खूप चांगलं काम करते. अत्यंत उल्लेखनीय आहे, अतिशय स्तुत्य आहे. मी ह्या चांगल्या चाललेल्या कामाबद्दल सगळ्याच लोकांचे अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देऊन माझा संदेश संपवतो. नमस्कार. फार आनंद होतोय मला की महाराष्ट्र मंडळ फ्रान्सला आता 10 वर्ष पूर्ण होत आहेत आणि ही दशकाची वाटचाल जी झालेली आहे ही फारच सुंदर झालेली आहे. त्याबद्दल सर्वांचे मी अभिनंदन करतो. शशी, तुला लांबून मी हॅलो करतोय. आशा चंद्रशेखर असतील तिथे, तुम्हालाही हॅलो करतोय. इतर जे माझे मित्रमंडळी भेटली होती त्यांना हॅलो करतोय. तुम्हाला धन्यवाद देतो कारण तुम्ही मोठं काम तिथे महाराष्ट्र मंडळ फ्रान्समध्ये केलेलं आहे आणि पुढच्या दशकासाठी आपल्याला माझ्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार. महाराष्ट्र मंडळ फ्रान्सला येत्या 1 मेला
10 वर्ष पूर्ण होत आहेत ही नक्कीच आनंदाची गोष्ट आहे. त्याबद्दल सर्व मेंबर्सना आणि आमचे स्नेही शशी धर्माधिकारी यांना शुभेच्छा. Je souhaite le meilleur pour l'anniversaire du MMF. Je souhaite que toutes les actions culturelles, toutes les rencontres que peut organiser le MMF soient vraiment très réussies. Et que toute la communauté indienne puisse s'y retrouver avec aussi bien sûr la communauté française, que ce soit l'occasion d'un réel partage. Best wishes for the 10th anniversary of MMF on the 13th of May.